नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनित्य आर्ट्सवर। स्लीव्स डिझाइन दाखवणार आहे। त्यामध्ये आपण बघणार आहे जे स्लीव्स आहे त्यावर मला असे दोन स्क्वेअर बॉक्स घ्यायचे आहे, एका खाली एक असे, आणि मला इथे शो बटन लावायचे आहे। तर आपण बघूया मी कशी शिवली ते। 2 इंच घेतलेला आहे मी हा बॉक्स, आणि खाली पण एक 2 इंच मार्किंग करून घ्यायची आहे। 2 इंचाच्या मधोमध 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, आणि इथून आपल्याला लाईन पाडून घ्यायची आहे, जेणेकरून हा स्क्वेअर बॉक्स तयार होईल। याची कटिंग करून घ्यायची आहे पहिले। थोडं कॅनव्हास एक्स्ट्राच घ्यायचं आहे। हे काही मार्किंग करून घेतली आहे मी, त्याला कापून घेत आहे। आता हे दोन्ही चौकोनी बॉक्स कापून घेतले आहे। आता मी याला कपड्यावर शिवून घेते। मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे आधी। आता हा माझा ट्रान्सपरंट नाही आहे कापड, त्यामुळे मी डायरेक्ट कॅनव्हासवरच लावत आहे। आणि जर तुमचा ट्रान्सपरंट असेल, नेटचा असेल किंवा दुसरा कुठलाही कापड असेल, तर तुम्ही त्याला आपला जो अस्तर आहे अस्तरवर शिवून घ्यावं लागेल, एक्स्ट्रा कापडवर। आता ही मी जी स्लीव्ज कापून घेतलेली आहे, ही जी बाही कापून घेतली आहे अस्तरची, इथे एक मधोमध कट करून घ्यायचा आहे आणि लाईन पाडून घ्यायची आहे। लाईन पाडल्यामुळे आपला जो माप आहे ते परफेक्ट येईल। मला तयार बाही ठेवायची आहे 10 इंचाची, तर मी ते 1 इंच एक्स्ट्राच घेतलेला आहे। अर्धा इंच वरून जाईल शिलाईमध्ये आणि अर्धा इंच खाली जाईल। तर आपल्याला एवढा अंतर सोडून द्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी, आणि इथून जे वरच्या शोल्डरकडून खाली आपल्याला 6 इंच सोडून द्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं जर वर पाहिजे असेल तर तुम्ही असा आकार वर पण ठेवू शकता। जो हा कॅनव्हासचा आकार कट केला आहे मी, हा पॅटर्न वर ठेवू शकता। जर तुम्हाला खाली पाहिजे असेल डिझाईन, तर तुम्ही इथे म्हणजे जसं आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे अंतर, की हे शिलाई मार्जिनसाठी ठेवलं आहे मी, आणि बरोबर असं मधोमध व्यवस्थित असं मधोमध ठेवून घ्यायचं आहे, आणि याला पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप केल्यामुळे आपला जो कॅनव्हास आहे तो इकडे तिकडे हलणार नाही, आणि आपल्याला शिवायला सुद्धा त्रास जाणार नाही। आता जो हा आकार आहे त्याच्या बाजूने आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचा आहे। सरळ भाग ठेवून घ्यायचा आहे जो ब्लाउजचा कापड आहे तो, आणि त्यावर आपल्याला अस्तरचं ठेवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला अस्तरचा आणि जो आपला मेन पीस आहे त्यावर एकावर एक ठेवून घेतलेला आहे मी, आणि जो आपण कॅनव्हास कट केला आहे त्याच्या खाली, म्हणजे कॅनव्हासवर शिलाई नाही आली पाहिजे, कॅनव्हासच्या खाली अस्तर आणि आपला जो मेन कापड आहे त्याला धरून पूर्ण आपण पहिले शिलाई करून घेऊया। आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जो आतमधला कापड आहे तो। ही शिलाई कट नाही झाली पाहिजे, एवढं लक्ष ठेवायचं। सरळ करून घेतला आहे मी हा कापड, आणि याला जे कॉर्नर्स असतात ते व्यवस्थित असे एखाद्या नोकीला जे वस्तू असते त्याने आपण सरळ करून घ्यायचं आहे, प्रेस करून घ्यायचं आहे। सरळ करून झाला आहे हा कापड। आता याला शिलाई करून घ्यायची आपल्याला।